नाशिकच्या बहुराष्ट्रीय आय.टी. कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी करण्यात आलेल्या छळा प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये एस.आय.टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि असे असताना आता यामध्ये काही तपास यंत्रणांकडून देखील माहिती गोळा केली जात असल्याचं समोर आलेलं आहे। ए.टी.एस आणि ए.एन.आय कडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती गोळा केली जात असल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकरणात काही कट्टरपंथी रॅकेटचा सहभाग आहे का, या रॅकेटला आर्थिक पाठबळ पुरवले जात होते का, या अनुषंगानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती होण्याची शक्यता आहे। दरम्यान शहरातील मुंबई नाका येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत होत असलेल्या महिलांचा छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, त्याचबरोबर गोमांस खाण्यास भाग पाडणे, या गंभीर घटनेवरून नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 तर देवळाली पोलीस ठाण्यामध्ये 1 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यासाठी नाशिक पोलिसांकडून एस.आय.टीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देखील माहिती घेत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण बाबींवरती आता कशा पद्धतीनं नाशिक पोलिसांकडून तपास होतो, दरम्यान या तपास यंत्रणांकडून कशा पद्धतीनं काही माहिती गोळा केली जाते का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीश पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।